हे अमृत जोपर्यंत आम्हाला प्राप्त झालं या देवदेगावची ग्रामदेवता देवदेगावची ग्रामदेवता आई जावलाई तुमच्या जणी नतमस्तक होऊन रंगभूमी रंगदेवता श्री नवला देवी माते की जय श्री नटेश्वर महाराज की जय मी तुला आता अमृताचे भोजन देतो हे शिंदू हे अमृत जोपर्यंत तुझ्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही तुला मरण येणार नाही तथास्तु तथास्तु ज्याचा चक्र पाणी ज्याचा बाप सागरापासून ज्याची उत्पत्ती आणि त्या सूर्य नारायणाकडून मला अमरत्व प्राप्त झालं सिंधू दैत्य सम्राट सिंधू देव दानवामध्ये नेहमी हार या दानवांची होते पण हा का नाही पण काय करावं हे सारं त्रिखंड मला जिंकायचंय पण काय करावं हे काही सुचत नाही नारायण हा तर त्या देवांचा दास आज माझ्या भेटीसाठी याची थोडा वेळ वाट पाहिलीच पाहिजे लागलीस समजला गोडिया भंगाची लागलीस समजला गोडिया भंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा
आपले ते जोडीदार अरे चंदा मुंडा संग्रामातून बलकडी सकाळ होऊन गेली आहे 10-10:30 वाजलेत. रात्री नमन बघून लेट आलो घरी तर सकाळी लेट उठलोय. तर आता आम्ही चाललो वरती काजू बघायला. काजू आंबे आहेत तर नाही जास्त काय पण बघूया वरती जरा फिरून या. बारीक दिसते पण जाम. तर हे आहेत भाजीचे काजू म्हणजेच की 800 रुपये 900 रुपये 1400 रुपये केजी असणारे हे हिरवे काजू. तर हे आहेत सुके काजू. हे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये जे अवेलेबल होतात ते काजू. मस्त जांभींच्या खाली पातेरं झाडू मारून ठेवलेलं आहे. तर आपलं मस्त बसायचं कधी निवांत जंगलात. फॉक्स येतात बिबट्या. नाही चांगलं खाल्लं मग चांगलं असतं गौरी खूप. ओंकार इथं रात्री लांब ठेव कॅमेरा. सध्या सगळे रात्री सगळे प्राणी येतील कॅमेरा ठेवते. वा किती गोंड पडली आहेत जांभी. काय भाई IPL अरे चांगलं होतं शूट करायला तुला. खराब आहे पण
आलो आता फिरून. तुम्ही आता बघितलं असाल काजू वगैरे. तर आता घरी जातो, थोडं फ्रेश होतो, मग आपण पुढे काय करायचं आहे ते बघूया. तर मित्रांनो, दुपारी काजू वगैरे तिकडे वरती फिरून आल्यानंतर काय जेवण आपला आराम केला होता. तर आता संध्याकाळ झाली, रात्र झाली. म्हणजे किती वाजले आता? 8 वाजले वाटतं, 7:30-8. तर आम्ही गावी संध्याकाळीच आंघोळ करतो, सकाळी करत नाही. कारण की दिवसभर काम करतो, काही असं तर घाम वगैरे येतो, म्हणून त्यामुळे सकाळी काय आंघोळ करत नाही, मग संध्याकाळीच आंघोळ करतात. तर आता आंघोळ करण्यासाठी मी पाणी तापवतो आहे. आज मंगळवार आहे आणि मंगळवारचा आमचा लांज्याचा बाजार बसतो. तर आता मी तिकडेच चाललो आहे. तर तिकडे जाण्याच्या आधी तुम्हाला ना चिक्कू दाखवतो. आमच्याकडे बघा चिक्कू आहे, चिक्कूचं झाड, खूप सारे चिक्कू आहेत वरती, बघू शकतो तुम्ही. आणि आपली विहीर दाखवतो तुम्हाला. काळो का आतमध्ये लय काळो का दिसत नाही, जाऊन दे. तर हा आहे लांजा डेपो. तर आम्ही लांजाला गेलो होतो ह्या कारणासाठी की गावी डांगरपीठ चांगलं भेटतं. तर डांगरपीठ आणि कोकम सरबत आणि काय ना काय गोष्टी घ्यायसाठी गेलो होतो. आणि तिथेच ना पप्पांच्या फ्रेंडचं एक दुकान आहे, तर तिथेही गेलो होतो. आणि हा मार्केट आहे, पूर्ण मंगळवारचा मार्केट बसला आहे हा पुरा. तर हा आहे शॉप जो पप्पांचा फ्रेंडचा आहे. यांच्याकडे आहे ना सर्व ऑर्गॅनिक भेटतं. कलिंगड, परत ही केळी आहेत, परत अजून काय ना काय भाज्या वगैरे ते त्यांच्या बागेतच ते ग्रो करतात आणि सेल करतात. आणि एकदम फ्रेश असतं आणि ऑर्गॅनिक असतं. जर तुम्ही पण लांजावरून जात असाल तर तेंडुलकर डॉक्टरच्या इथे यांचा स्टॉल आहे, तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. तर सर्व शॉपिंग केल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि मिसळपाव खाल्ली आणि 4 वडे पण घेतले होते. तर मित्रांनो, आता सुट्टी संपलेली आहे. आता मंगळवारचा बाजार वगैरे करून झाला आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर आता मी निघालो आहे मुंबईला. तर 4 दिवस आलो होतो. आता मुंबईला जायला तर कसं तरी होतं आहे, पण काय करणार, 4 दिवसाची सुट्टी भेटली होती. तर तुम्हाला ही गावची व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.